सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांनी आम्हाला जो भरभरून प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिलं, मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी खरं तर जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं आपल्याला 2-3 स्तरावर विश्लेषण या ठिकाणी करता येईल। सर्वात अगोदर जर आपण पाहिलं असेल तर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी लढत झाली, त्या सर्व ठिकाणी सर्वात तुल्यबळ लढाई जर कुठं झाली असेल तर ती जामनेर तालुक्यात झाली। कारण आपण जळगाव बघा, चाळीसगाव बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 88 हजाराने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, परंतु जामनेर तालुक्यामध्ये चित्र उलटं झालं। या ठिकाणी 26 हजाराने फक्त भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। आता आमची लढाई एका मुख्यमंत्री लेवलच्या व्यक्तीसमोर एक सर्वसाधारण शिक्षकाची लढाई होती। म्हणजे आम्ही प्रचारामध्ये जे मुद्दे घेऊन चाललो होतो ती मुद्दे लोकांना अपील झाली, म्हणून एका बाजूला 88 हजाराचा लीड आला आणि दुसऱ्या बाजूला फक्त 26 हजाराचा आला। म्हणजे आम्ही लोकांपर्यंत आमचे मुद्दे 100% पोहोचवायला यशस्वी झालो। हा पहिला मुद्दा। दुसरं सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी असं झालं की शेवटच्या एका तासामध्ये जे 36,000 मतदान झालं, त्या 36,000 मतदानाने आमचा घोळ झाला। साधारण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 5 वाजेपर्यंत 1,95,000 मतदान झालेलं होतं आणि 6च्या नंतर गेटच्या आत जे वोटिंग झालं ते 36,000 झालं। साहजिकच आहे की हे वोटिंग धनशक्तीमुळे झालेलं आहे, हे निर्विवाद हे आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही कुठे कमी पडलो तर जामनेर शहर असेल, शेंदुर्णी शहर असेल, जी मोठी शहर असेल, पहूर कसबे म्हणतो मी, पहूर पेठने खूप चांगली साथ दिली, पहूर कसबे, तर या शहरांमध्येच जर आपण बघितलं असेल तर त्यांनी विशिष्ट पॉकेट्स टार्गेट केलेले होते की ज्यामध्ये 6 वाजेच्या नंतर मतदान चालेल आणि तोच त्यांचा खेळी त्यांची यशस्वी झाली, परंतु ही खेळी धनाची यशस्वी झाली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तालुक्याचं जर आपण बघितलं 2019 साली 2,12,000 मतदान झालेलं होतं, आता 2,36,000 मतदान झालं। लोकसभेला 2,05,000 मतदान झालं। आम्हाला 2019 साली फक्त 78,000 मतं होती आणि आता 1,01,000, म्हणजे 36,000 मतदान वाढूनसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातले 21,000 मतं आमचे ॲडिशनल ॲड झाले, परंतु गिरीश महाजनांचे 6,000 मतं कमी झाले। म्हणजे जनतेने आम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे। खरं तर आमचा हा नैतिक विजय आहे, मी याला पराभव म्हणणार नाही, कारण जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे। 1,00,000 लोक आज आमच्यासोबत आहे, त्यामुळे असं मुळीच होणार नाही की आता पराभूत झाले आणि मग पुढे काय। जसं महाजन साहेब बोलले होते की समोर सगळा अंधार दिसतोय, परंतु जनतेने दाखवून दिलं, त्यामुळे त्यांना प्रचार करता आला नाही आणि रिस्पॉन्स त्यांना तसा मिळाला नाही। शेवटी फक्त पैसा हाच त्यांचं महत्त्वाचं शस्त्र होतं। परंतु या ठिकाणी मी आश्वासन देऊ इच्छितो की थोडंसं नैराश्य आलं होतं, परंतु आमच्या पाठीमागे 1,00,000 लोकांची ताकद आज आहे। आम्ही सक्षम विरोधक या ठिकाणी आहोत। महाजन साहेब जरी मंत्री बनले तरी आमचा आवाजाची धार ही पूर्वीपेक्षा 21,000ने वाढलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीचं फक्त नुकसान एकच झालं की या जामनेर तालुक्यामध्ये आम्ही जे मुद्दे घेऊन आलेलो होतो, विकासाचा मुद्दा असेल, रोजगाराचा मुद्दा असेल, याच्यापासून तालुका 5 वर्ष दूर गेला, परंतु येणाऱ्या काळात 5 वर्ष आम्ही आमची विरोधाची धार ही तीव्र ठेवू असं या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या निमित्ताने व्यक्त करतो। त्याचबरोबर इलेक्शन संपलं, राजकारण संपलं, ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संस्कृती आहे। त्यानुसार मी पुन्हा एकदा जे निवडून आलेले जामनेर तालुक्याचे आमदार आहेत यांचं मी मनापासून पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आशा ठेवतो की आम्ही जी मुद्दे या ठिकाणी भाषणांमधून लोकांपर्यंत मांडलेली होती, रोजगाराची असतील किंवा इतर असतील, त्या गोष्टीवर त्यांनी भर द्यावा। आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांगतो की पुढच्या पंचवार्षिकलासुद्धा आम्ही सर्व सामूहिक हितासाठी आणि सार्वजनिक हितासाठी आमचा लढा हा चालूच राहील। आज नाही तर उद्या आमचा विजय हा पक्काच राहील। आणि शेवटचा एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक फेक नॅरेटिव्ह यशस्वी झाली, तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी। भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ती हे असंच भासवत होते की मराठा एक झाले, परंतु आमच्या सरांच्या असतील, DK दादा असतील, राजू काका असतील, मी असेल, आमचे तालुकाध्यक्ष असतील, या सर्वांच्या भाषणातून जर तुम्ही बघितलं तर कुठेच जातीचा उल्लेख आला नाही। जे पण आले ते आम्ही विकासाच्या मुद्द्यांवरच भाषण केलेले आहेत, त्यांचा तो एक नॅरेटिव्ह यशस्वी झाला। परंतु मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो। सर उमेदवार होण्याच्या आधी सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष होते,
त्यांनीसुद्धा मराठा समाजाचा उल्लेख कधी केला नाही आणि त्यांच्या माध्यमातून या इलेक्शनमधून फक्त एकच फायदा झाला की भारतीय जनता पार्टीने जो मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला होता आणि एक दुही निर्माण करण्याची नेहमी त्यांची जी स्टाईल होती तिला आळा बसला आणि आज सरांच्या माध्यमातून का होईना की ती दुही आणि तो भेद बंद होऊन मराठा समाज हा निश्चितच सामाजिकदृष्ट्या एकत्र आला, जरी राजकीय आला नसेल परंतु सामाजिकदृष्ट्या एकत्र आला. याचं सर्वस्वी श्रेय मी आमच्या दिलीप कोडपे सरांना देईल आणि समुच्च जी आमची टीम होती या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि लोकांनी जनशक्तीला प्रेफरन्स दिला. मी तमाम जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सदैव सुखादुखामध्ये उपस्थित राहू असे मी त्यांना वचन या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.